नमस्कार. आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. महाशिवरात्र म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते 12 ज्योतिर्लिंग. हो ना, 12 ज्योतिर्लिंग मनाला गारवा देऊन जातात. मग चला ती 12 ज्योतिर्लिंगांची नावं पहा. ओम सोमनाथाय नमः. ओम मल्लिकार्जुनाय नमः. ओम महाकालेश्वराय नमः. ओम ओंकारेश्वराय नमः. ओम वैद्यनाथाय नमः. ओम भीमशंकराय नमः. ओम रामेश्वराय नमः. ओम नागेश्वराय नमः. ओम विश्वेश्वराय नमः. ओम त्र्यंबकेश्वराय नमः. ओम केदारेश्वराय नमः. ओम घुष्मेश्वराय नमः. 12 ज्योतिर्लिंग शिवशंभो शंकराचीच हे अवतार आहे. शंकराचं रूप आहे. शंकर भोळा सांब पण आहे आणि तेवढाच उग्र रूपसुद्धा त्याचं आहे. म्हणजे पाहणा, ईश्वरामध्ये सुद्धा आपणाला अनेक लीला पाहावयास मिळतात. कधी त्या पार्वतीला खुश करण्याचा प्रयत्न करतो, सारीपाट खेळायचा प्रयत्न करतो, तिला खुश करायचं, आणि सारीपाट जिंकून जाते ती साक्षात पार्वती. म्हणजे पहा, देवादिकात मध्ये सुद्धा पत्नीला स्थान हे उच्च दिलं होतं. तिला उच्च दर्जा दिला गेला होता आणि तिला खुश करण्याचा प्रयत्न केला होता. वेळप्रसंगी हाच साम अगदी अकराळ विक्राळ रूपसुद्धा तो धारण करायचा. अकांड तांडव जे म्हणतो ना, अशा पद्धतीनं त्याचं ते तांडव नृत्यसुद्धा असायचं. म्हणजेच आजचा समाज असाच आहे, याहूनही काय वेगळा नाही. परंतु ईश्वराकडे सिद्धी प्राप्त होती. ईश्वर हा साक्षात ईश्वरच होता ना. तो ईश्वर त्याला जसं हवं तसं तो स्वतःला प्राप्त करून घेत होता. पण मनुष्याकडं ती सिद्धी नाही ना. मनुष्य त्याच्याकडे एकाग्र चित्तपणा हा नसतोच. सतत त्याचं मन भरकटत असतं. आज इथे तर उद्या तिथे, आत्ता इथं बसलेलं आहे, आत्ता इथं बोलत आहे, तर मन कुठेतरी बाहेर तिसरीकडेच भरकटत आहे. म्हणजेच मनाची एकाग्रता खूप महत्त्वाची आहे. जर खरोखरच आपणाला ध्येय जर प्राप्त करायचं असेल तर मनाची एकाग्रता महत्त्वाची आहे. मनाची एकाग्रता असेल तरच आपलं अंतःकरणसुद्धा तिथपर्यंत जाऊन पोहोचलेलं असतं आणि जे हवं ते आपणाला प्राप्त करून घेता येतं. पण आजकालची पिढी अशी नाही ना. एकाग्रता मुळीच नसते. मन सतत चंचल असतं. मन सतत वाऱ्यासारखं पळत असतं, या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर, आणि मग जे हवं ते प्राप्त होत नाही. ज्या झाडाचं फळ हवं आहे त्याच झाडाच्या फांदीवर जे फळ लागलं आहे ना, ते काढायचा प्रयत्न केला पाहिजे ना. जर भलत्याच झाडाच्या फांदीवर दगड मारला तर जे फळ हवं आहे ते कसं भेटेल? नाही भेटणार ना. म्हणजे आयुष्यात आपण जेव्हा ध्येय ठरवतो तेव्हा ते ध्येय प्राप्त करण्यासाठी एकाग्रता हवी आहे, जिद्द हवी आहे, चिकाटी हवी आहे, तरच आपणाला ते फळ प्राप्त होत असतं. अन्यथा सहजासहजी ते प्राप्त होत नाही. म्हणजेच ध्येयाला प्रयत्नांची, पराकाष्ठाची, जिद्दीची जोड हवी आहे, तरच ते ध्येय सफल होत असतं. केवळ ध्येय डोळ्यासमोर ठेवून चालत नाही, तर त्या ध्येयासमोर चालावं लागतं. तरच ते ध्येय
प्राप्त होत असतं, अन्यथा ते सहजासहजी प्राप्त होत नाही. आता पहा, मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे. उद्या आहे राजभाषा दिन मराठीचा. राजभाषा दिवस साजरा केला जात आहे. आणि या औचित्यानं पहा ना, वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हाच राजभाषा दिवस म्हणून, मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा होत आहे. म्हणजे पहा केवढं मोठं श्रेय या कवीला जातं. जन्मदिवस एखाद्या कवीचा हा राजभाषा दिवस होतो, म्हणजे तो कवी किती श्रेष्ठ आहे आणि त्याच्या कविताही किती श्रेष्ठ आहेत. सर्व प्रकारच्या कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. वि.वा. शिरवाडकर यांच्या कविता. आणि पहा ना, मग हेच मराठी भाषेला जे स्थान मिळालेलं आहे अभिजात भाषा म्हणून, आणि हे अगदी योग्यच आहे. घराघरामध्ये ही भाषा बोलली जात आहे. ही भाषा प्रत्येकाची आपली अशी आहे, आपल्या जवळची आहे, आपल्या हृदयाची आहे. आणि याच्यासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला की मराठी भाषेला हा दर्जा मिळवून देण्यासाठी, आणि अखेर तो दिवस उजाडलाच. आणि आता प्रथमच राजभाषा दिवस या दिवशी हा दिनसुद्धा साजरा केला जात आहे. आणि साहजिकच नाव येतं वि.वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज. यांचं मूळ नाव हे गजानन. नाव यांचं मूळ हे गजानन आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी मग कुसुमाग्रज या नावाने ते कविता लिहू लागले. आणि कुसुमाग्रज हे त्यांना नाव प्राप्त झालं. गजानन जरी नाव असलं, पाळण्यातलं नाव त्यांचं गजानन आहे, पण त्यांचं जे नाव दिलं गेलं होतं ते विष्णू होतं. कारण ते दत्तक गेले होते असं बोललं जातं, आणि त्यामुळे त्यांचं नाव विष्णू, म्हणून वि.वा. शिरवाडकर असं त्यांना ते नाव आहे. म्हणजे हा जो कवी आहे, गीतकार आहे, संगीतकार आहे, नाटकामध्ये सुद्धा यांना काम करायचं होतं, पण काही कारणास्तव ते त्यांना शक्य झालं नाही, पण ते कवी बनले. आणि कविता लिहिणं हेच म्हणे माझा रंगमंच आहे. म्हणजे काहीतरी ध्येय त्यांनी समोर ठेवलेलं होतं, आणि त्या ध्येयापर्यंत त्यांनी वाटचाल केली, आणि असंख्य कविता ते आपणाला देऊन गेले आहेत. प्रेम कर, भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, म्हणजे कितीतरी अशा त्यांच्या कविता आहेत. खूप सुंदर सुंदर अशा त्यांच्या कविता गाजलेल्या आहेत. सहज अगदी आपल्या त्या ओठावर तरळतात त्यांच्या कविता. मग पहा ना, आपलं जे ध्येय असतं, जे प्रयत्न असतं, त्या प्रयत्नाला पराकाष्ठा किंवा कष्टाची जोड ही हवीच असते. सतत अविरत ते आपलं प्रयत्न चालू ठेवायचं असतं. यश हे नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचत असतं. कसे वाटले विचार अवश्य सांगा.